या ठिकाणी आत्ता आपण जर बघत असाल तर या परिसरामध्ये वारकऱ्यांची खूप मोठी गर्दी आहे। सगळ्यात मोठं आव्हान असतं ते पोलीस डिपार्टमेंटला, कारण या संपूर्ण कार्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये, कोणतीही समस्या होऊ नये, कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून पोलीस प्रशासन जे आहे ते वेगवेगळ्या भूमिकेनं या संपूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी होत असतं। आत्ता माझ्यासोबत साताऱ्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं आजचा बंदोबस्त आहे। मॅडम स्वागत आहे, जय हरी विठ्ठल। संपूर्ण बंदोबस्त तुम्ही केला आहे, मात्र या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली जाते, पण साधारणतः काय आव्हानं जाणवतात जेव्हा वारी सोहळा एक जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये येतो? जय हरी विठ्ठल। कालच पुणे ग्रामीण जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये माऊलींची पालखी आलेली आहे। शासकीय इतमामात काल पालखीचं स्वागत देखील झालं। या ठिकाणी पोलीस प्रशासन, सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाची एकच भूमिका असते की ज्या आपुलकीने आपण पालखीचं स्वागत करतो तशीच त्याच आपुलकीने पालखी सोलापूर जिल्ह्याकडे सुपूर्द करावी आणि मधल्या 4 दिवसाचा जो काही वास्तव्याचा कालावधी आहे पालखीचा सातारा जिल्ह्यातला, तो प्रत्येक भाविकासाठी हा सुकर आणि आनंदाचा असावा यासाठी पोलीस प्रशासन रात्रंदिवस काम करत आहे। पण त्याचबरोबर भाविकांचा ओढा देखील वाढलेला आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून येणारे, पुण्यावरून येणारे सगळे लोक या ठिकाणी पहिल्या उभ्या रिंगणासाठी चांदोबाचं लिंब या ठिकाणी येतात। बरेच लोक, हा शॉर्टेज डिस्टन्स आहे 2 मुक्कामांमधला, लोणंद ते तरेडगाव 9 किलोमीटरचा हा मुक्काम आहे, त्यामुळे या शॉर्टेज डिस्टन्स चालण्यासाठी देखील बरेच लोक येतात आणि त्यामुळे जे वाहतुकीचं नियंत्रण आहे, गाड्या त्या ठिकाणी व्यवस्थित सुरळीतरित्या रोडवरून पास होणं, त्यामध्ये कोणतीही अनुचित घटना न घडणं यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। खूप गर्दी वाढते, म्हणजे जर आपण तुलना केली मागच्या काही वर्षांची आणि आत्ताची गर्दी याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। वारकरी चालतच असतात पण सोबत सर्वसामान्य देखील असतात, त्याकरता काही वेगळं करावं लागतं? बरोबर आहे। सर्वसामान्य लोक देखील माऊलीच्या ओढीने काही आपापल्या पद्धतीने वेळ काढून वेळेनुसार किंवा ठिकाणानुसार या पालखीमध्ये सहभागी होत असतात। थोडा वेळ का होईना, थोडे दिवस का होईना, त्यामध्ये आपल्याला सहभागी होता येईल या भावनेने या ठिकाणी आलेले असतात। पण त्यांचा सहभागाचा जो काही त्रास आहे तो मुख्य पालखी सोहळ्याला होऊ नये या ठिकाणी त्यासाठी जास्त लक्ष देणं गरजेचं असतं। पण काही ऑब्स्टेकल्स असतात, काही हर्डल्स असतात, त्यामुळे ते इरिटेट होतात आणि त्यामुळे ती हुज्जत असते। मग तरी देखील आम्ही त्या गोष्टी फार मनावर घेत नाही, कारण प्रत्येकजण यामध्ये इमोशनली वागत असतो, इथं लॉजिकचा कोणी वापर करत नाही आहे। त्यामुळे आम्ही आमचा लॉजिकली कॉन्फ्लिक्ट तिथं अजिबात मध्ये घेत नाही। ते इमोशनल इश्यूज आहेत ते इमोशनलीच आम्ही हँडल करतो। धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्याशी बोललात। जय हरी विठ्ठल।